देशातील सर्वाधिक स्वच्छ समुद्रकिनारा अशी ख्याती असलेल्या वेंगुर्ला तालुक्यातील भोगवेमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत. भोगवे गावातील सर्व टुरिस्ट रिसॉर्ट फुल असून मालवणी खाद्य संस्कृतीचा पर्यटक आस्वाद घेत आहेत. अतिशय स्वच्छ आणि सुरक्षित अशा भोगवे किनारी मुंबई, पुणे, नागपूरसह अन्य राज्यातील पर्यटक येऊन येथील वॉटर स्पोर्ट्सची मजा लुटत आहेत. सिंधुदुर्ग चिपी विमानतळापासून हकेच्या अंतरावर भोगवे असल्याने पर्यटकांचे फेवरेट डेस्टिनेशन बनले आहे. ॲक्च्युली आम्ही लोक आलो आहे मुंबईवरून, तर आम्ही सध्या बाईक राईड करून आलो आहे. डायरेक्ट भोगव्यामध्ये आलो आहे, कारण की आम्ही कुठे पण जातो फिरायला तर एकदम प्रॉपर त्याचं निवड करूनच जातो त्या परिसराची. आणि भोगवे आमच्यासाठी म्हणजे एकदम खास होता. आणि इकडचे बीचेस सर्वात मेन क्लीन आहेत. सर्वात जास्त वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायला भेटते, बाकी सर्व गोष्टी तुम्हाला करायला भेटतात. आणि परिसराची खूपच सुंदर अशी एक इकडे ठिकाण आहे परिसराचं. स्पेशल म्हणजे लीलाचं इथे मालवणी स्पेशल जेवण मिळतं. कसं वाटलं तुम्हाला? जेवण एकदम उत्तम आहे आणि खरंच बोलायचं म्हणलं तर एकदम घरची टेस्ट आहे आणि खूपच छान वाटलं जेवण. तुमचं नाव? माझं नाव मयूर जायगडे. भोगवे खरंच खूपच सुंदर आहे. खरं तर आम्ही भोगवे हे निवडलं कारण की आम्हाला असं कळलं की भोगवे हे नॉमिनेट झाले सगळ्यात स्वच्छ सुंदर बीचेससाठी. व्हाईट सँड क्लिअर बीचेस, इकडचे वॉटर स्पोर्ट्स खरंच खूप चांगले आहेत. आणि इकडनं आम्ही निवटीचा पूर्ण प्रवास केला. निवटीचं लाईट हाऊस, म्हातारीची चूल, खूपच छान पॉईंट्स दाखवले गेले. आणि इकडे आम्ही स्कुबा डायव्हिंग पण केलं. फर्स्ट टाईम आमचा लाईफचा एक्सपिरियन्स होता. खूपच छान होता. खूप भीती वाटली अगोदर, पण नंतर त्यांनी एवढ्या छान पद्धतीने स्कुबा करवलं की आम्हाला असं काय वाटलंच नाही आणि खूपच सुंदर झालं ते एकदम. म्हणजे आमचा लाईफचा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. खूपच छान होता स्कुबाचा. आणि अजून काय, मालवणी जेवणाचा आस्वाद घेतला कसं? लीलाजमध्ये कसं? हो खरंच खूपच छान आहे जेवण. एकदम घरासारखं आहे. असं प्रॉपर मालवणी चव, इकडचं सगळं परिसर, व्ह्यू एकदमच छान आहे. असं एकदम मन आकर्षित झालं. तुमचं नाव? शिवानी मयूर जायगडे. म्हणजे खरं सांगायचं तर भोगवे आम्ही का निवडलं किंवा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आम्ही इथे का आलोय, तर त्याचं रिझन असं आहे की आम्ही एका फ्रेंडच्या थ्रू त्यांनी आम्हाला रेफर केलेलं की इथले बीचेस खूप क्लीन आहेत. इवन तुम्हाला इथली हॉस्पिटॅलिटी, इवन स्पेसिफिकली लीला बांबू हाऊस का, तर इथलं जेवण घरगुती पद्धतीने मिळणारं कोकणी जेवण म्हणा किंवा इथल्या सगळ्यांचा स्वभाव म्हणा किंवा तुम्हाला इथे सगळं ट्रीट कसं केलं जातं किंवा आजूबाजूचा परिसर कसा आहे, निसर्ग किती छान आहे. नंतर शेजारी निवती फोर्ट आहे, निवती बीच आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींसाठी, आणि देवबाग बीच एकदम समोरच आहे आणि जवळ पण आहे. सो वॉटर स्पोर्ट्स आणि या सगळ्या ॲक्टिव्हिटीजसाठी तर म्हणायचं म्हटलं तर आयडल स्पॉट आहे भोगवे राहण्यासाठी. तुमचं नाव आणि तुम्ही कुठून आला? माझं नाव रविकांत आहे. मी पुण्यावरून आलो आहे. बघा, मी एक ह्या गावातला पर्यटन व्यावसायिक आहे. मी महेश सामंत. लीलाज बांबू हाऊस नावाचं एक पर्यटन प्रकल्प मी चालवतो. निश्चितपणे आपण म्हणताय त्याप्रमाणे भोगवे गाव हा नववर्षाच्या स्वागतासाठी सिद्ध झालेला आहे. भोगवे गावाची एक विशेष खासियत आहे, ह्या समुद्रकिनारा एक स्वच्छ समुद्रकिनारा आणि राहणीमान लोकांचं एक स्टँडर्ड आहे. ह्या सगळ्याचं हे करून ह्या गावाचं ब्ल्यू फ्लॅगसाठी नॉमिनेशन झालं होतं. त्यामुळे महाराष्ट्राच्या नकाशावर नव्हे तर देशाच्या नकाशात भोगव्याचं एक विशेष स्थान आहे. म्हणूनच तर काल आपल्याकडे गेल्या ह्याच्यात सचिन तेंडुलकर सारखे उत्कृष्ट खेळाडू आपल्या गावात आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी इथे आले, कारण भोगव्याचं नाव महाराष्ट्राच्या नकाशावर आहे. अशा या सुंदर या ठिकाणी समुद्रकिनारा, स्वच्छ समुद्र, अशा ठिकाणी निश्चितपणे हा गाव सज्ज झालेले. पर्यटकांनी समुद्रकिनारे असतील, ॲग्रो टुरिझम हा भाग असेल, सगळा पर्यटकांनी फुल झालेला आहे. आज भोगव्यात कुठेही जागा व्यवसायाच्या ह्याने शिल्लक राहिलेले नाही. सगळीकडे पर्यटनच्या दृष्टीने सगळे व्यावसायिकांचे ह्याचे रूम सगळे भरलेले आहेत आणि अजून जरी रूम असते तरी भरलेले आहेत. त्यामुळे निश्चितपणे गाव हा संपूर्णपणे नववर्षाच्या स्वागतासाठी सिद्ध झालेला आहे. अंदाजानुसार किती दाखल झाली असतील भोगव्यामध्ये? भोगव्यामध्ये काय पाहण्यासारखं आहे? भोगव्यात बऱ्याचशा प्रमाणात पर्यटक हे दाखल झालेले आहेत. आज जे पर्यटक येत आहेत त्यांना जागासुद्धा राहायला मिळत नाही. अशा प्रकारे व्हिजिट देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक दाखल झालेले. पुढचा प्रश्न आपला काय होता? काय पाहायचं इथे? आता भोगव्यात येऊन तुम्ही काय पाहाल? असाच निसर्गाने असं काय आपल्याकडे देणगी दिलेली आहे
की हा समोर जो तुम्ही पाहताय तो देवबागसारखं बेट आहे, अरबी समुद्र आणि कर्ली रिव्हर ह्याचा संगम आपण जे आहोत ह्या संगमावर, आणि एका बाजूला डोंगर, आंब्याने फुललेल्या ह्या बागा आणि निसर्गरम्य असं हे दृश्य हे तुम्ही भोगव्यात निश्चितपणे तुम्हाला भोगवे गाव पर्यटकांना खुणावतोय. तर हे आकर्षण हे पर्यटकांना खूप भावतं. आणि स्वच्छ समुद्रकिनारे इतर भागाच्या तुलनेत अतिशय सुंदर व्हाईट सँड, सुनामीसारखा आयलंड, चांगले वॉटर स्पोर्ट्स आणि स्वच्छ समुद्रकिनारे हे पर्यटकांना खुणावतात. तर पर्यटकांनी कसं यायचं, काय सुविधा आहे? भोगव्यात यायचे तर प्रामुख्याने एक अभिमानाची गोष्ट आहे की चिपीसारखा विमानतळ जो पर्यटनासाठीच आहे, हा चिपीसारखा विमानतळ सुरू झालेला आहे. ह्याच्यावरनं पुण्यासारख्या ठिकाणी डेली फ्लाईट्स आहेत, हैदराबाद आहे, बेंगलोर आहे. त्याशिवाय रेल्वे, सगळ्या प्रकारच्या रेल्वे ह्या आपल्या इथून जवळ आहे, कारण 22 किलोमीटरवर कुडाळ आहे, रेल्वे स्टेशन आहे. तर ही साधनं आणि मुंबई गोवा आता पूर्णत्वास आलेला आहे. तर ह्या सगळ्या माध्यमातून पर्यटक या ठिकाणी भेट देत आहेत.